तर गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही जाणार आहेत तुंगारच्या मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी. म्हणजे एक तुंगार नावाचा एक पर्वत आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक मंदिर, महादेवाचं शिवलिंग वगैरे ते सर्व दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार. तर जाता जाता मी तुम्हाला त्या मंदिराचा मी इतिहास सांगत जात आहे, कारण हा ट्रॅक आपला 2 तासाचा असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा लांब होईल आणि तो तुम्हाला कंटाळा न येण्यास मी त्या मंदिराचा तुम्हाला इतिहास सांगतो. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया तुंगार मंदिराचा किंवा तुंगाराचा इतिहास. हा माकड बघू शकता कसा उड्या मारत गेलेला आहे. इथे सर्व वन्यजीव प्राणी तुम्हाला बघायला भेटतील. जर संध्याकाळच्या टायमाला आला तर तुम्हाला सर्व मोर, पक्षी वगैरे सर्व प्राणी वगैरे पाहायला मिळतील. आणि सकाळीच आम्ही निघलेलो म्हणून हे धुकं पण आम्हाला खूप त्रास देत होतं आणि रस्ता पण समजत नव्हता. तर इथेच मी सांगतो की आता आपण तुंगार मंदिराचा इतिहास जाणून घेऊया. तुंगारेश्वर मंदिराचा इतिहास हा पौराणिक कथांशी आहे. तिथे परशुरामाने तुंग नावाच्या राक्षसाचा वध केला होता. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित असून ते वसई पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्याच्या पारोळ व तुंगारेश्वर रोडला आहे. तर तुम्ही कधी पण आले तर पारोळवरून या किंवा तुंगारेश्वर रोडवरून जा. आणि मंदिराचे प्राचीनत्व आणि निसर्गरम्य स्थान यामुळे ते एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र ठरलं आहे. आणि याच्यावर एक पौराणिक कथासुद्धा आहे, ती मी तुम्हाला ऐकवतो. भगवान परशुरामाने तुंग नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यांच्या सन्मानार्थ हे मंदिर बांधले गेले होते. ते मंदिर मी तुम्हाला पुढे दाखवतोय, कसे बांधकाम वगैरे केलेले आहे. गाय वगैरे तिथे आहेत. जिथे त्यांनी हे मंदिर पांडवांनी बांधले असावे किंवा तपश्चर्या केली होती. काही लोक असे म्हणतात की हे मंदिर पांडवांनी बांधलेलं आहे. काही असं पण म्हणतात की शिलाहार राजांच्या काळापासून ते अस्तित्वात आहे. तर मंदिराचा इतिहास आणि दंतकथा बघूया. भगवान परशुरामाचे कार्य काय होते ते पण जाणून घेऊया आपण. एका पौराणिक कथेनुसार भगवान परशुरामाने तुंगा राक्षसाचा वध याच ठिकाणी केला होता. त्यांनी येथे तपश्चर्या केली आणि याचमुळे मंदिराची स्थापना झाली असे पण सांगतात. आणि याचमुळे मंदिराचा तुंगारेश्वर असं नाव पडलेलं आहे. आणि हे पांडवांनी बांधलेलं आहे असं पण काही म्हणतात किंवा इथे काही भेटत असतील. हे बघा, पांडवांनी पाणी वगैरे म्हणजे जे काही खोदकाम केलेलं आहे ते याच्यावरून समजून येते की पांडवांच्या याच्यामधलं आहे. आणि काही लोकांच्या म्हणण्यानुसार असं आहे की महाभारताच्या काळात पांडवांनी बांधले होते हे मंदिर. शिलाहार राजवंशाचा काळ. काही नोंदीनुसार हे मंदिर शिलाहार राजवंशाच्या काळापासून अस्तित्वात आहे असं हे मंदिर प्राचीन ठरते. कारण इकडूनच तुम्ही खोदकाम वगैरे, टाक्याच्या पाण्या वगैरे बघू शकता किती. आणि हा पर्वत जो आहे तो 2000 फूट आहे. खाली गाव आहेत आणि वरती पर्वत आहे. तर कधी विजिट जर द्यायची असेल तर खराब आहे. वरती जाऊन ट्रॅक, कॅम्पिंग सर्व तुम्ही खेळू शकता. आणि मित्रांनो, आपला हे जंगल नसून हे एक तुंगारेश्वर अभयारण्य आहे असं समजलं जात आहे की हे अभयारण्य आहे. इथे म्हणजे आपल्याला वाघ झाले, डुक्कर झाले, ससे झाले, इथे प्रत्येक प्राणी आपल्याला रात्री किंवा संध्याकाळच्या टायमाला पाहायला मिळेल. तर इथे पाणी बघू शकता. पाण्याच्या साठीसाठी इथे कोरीव काम केलेलं आहे दगडांमध्ये. किती छान प्रकारे इकडे मस्त इकडे पर्वत आहे. आपण या टेकडीवरचा नंतर व्हिडिओ घेणार आहे. आणि इथे धुकं असल्यामुळे इथे काहीच समजत नाही. आम्ही तर आलेलो 1 वाजताच्या सुमारास दुपारी, तरी पण इथे धुकं एवढा आहे की खालचा गाव पण समजत नाही आणि इथे कुठे आम्ही आलो ते पण समजत नाही. असं वाटतंय की स्वर्गात आलोय. तर जाऊया आपण आता पुढे, बघूया कसं काय. बघत राहा व्हिडिओ, पुढे स्किप करू नका. चला पुढे. फायनली मित्रांनो, हा ट्रॅक आम्ही 2 तासांनी पूर्ण केला. 2 तासांनी पूर्ण नाही केला, 2 तासाने आमचा हा रस्त्याचा ट्रॅक पूर्ण झाला. आणि मग गेलो आम्ही पांडवाने केलेले कुंड होते पाण्याचे, पिण्याचे पाणी वगैरे. तर तिथे गेलो आम्ही. तिथे आम्ही कुंड बघितले मस्त आणि तिथला व्ह्यूज बघितला, लोकेशन बघितला. आणि इकडे धुकं खूप मोठ्या प्रमाणात आहे. धुकं तुम्ही त्याला काय सांगू शकता, एअर सांगू शकता, एअर, वाइंड सांगू शकता. तर आणि इकडे सेफ्टीसाठी अशा प्रकारे बनवलेलं आहे. हे सेफ्टीसाठी बनवलेलं आहे बघा. आणि इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाघ असतात, डुक्कर असतात, माकड असतात. माकड तर भेटले आम्हाला. माकड तुम्हाला दाखवले.
अजून पुढे जाण्याचा मार्ग आहे, तो मार्ग आम्ही कंप्लीट करणार आहे आणि पुढे जात आहे आम्ही. जवळपास हा 7 किलोमीटरचा रस्ता आहे. 7 किलोमीटर मध्ये आम्हाला 2 तास लागले गाडीला. आणि तुंगारेश्वर वाईल्ड लाईफ सँच्युरी खूप मोठा अभयारण्य आहे मित्रांनो. इकडे बघू शकता कोसळण वगैरे हे झालेले आहे. हा दरड झालेले आहे बघू शकता इकडे. ही बघा दरड झालेले आहे. आणि हा आपण इथून आलो चढलो तेव्हा. आणि इकडे राम वगैरे लिहिलेलं आहे बघा किती भारी. इकडूनचा तुम्हाला व्ह्यूज दाखवतो. हे बघा इकडे हा गाव आहे. इकडे पण सध्या गाव काय दिसत ना आपल्याला. गाव आहे इकडे वगैरे हे बघू शकता. सध्या आम्ही कुठला ऑक्टोबर आहे चालू करा. ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये आलेलो आहे. आणि याच्या खाली गावाच्या खाली पाणी भेटत नाही. पण हा रस्ता गेला ना वरती 2000 फुटाच्या वरती, तिकडे तुम्हाला बोरिंगा पाणी भेटेल. तर बघूया तिकडे पुढे बघूया आपण आपला रस्ता कसा ट्रॅक कसा होतोय तो तुम्हाला. मित्रांनो तुम्ही एकदा नक्की विजिट करून बघा. इथे विजिट करा. गर्लफ्रेंड सोबत या, कपल सोबत या, फॅमिली सोबत या, सर्वांसोबत या. चला बाय बाय. तर मित्रांनो मंदिराकडे जाण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि इथे तर व्हिडिओ वगैरे काढून देत नसतात, त्याच्यामुळे आपण थोडासा व्हिडिओ दाखवू मंदिराचा किंवा बघूया पुढे. आणि इथे बघा इथे तपश्चर्यासाठी बसलेला आहे महाराज वगैरे. इकडे तप साधना केलेली होती बघू शकता. अशा प्रकारे मंदिर आहे. माकड वगैरे तुम्हाला थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कारण इथे व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आपल्याला. हे मंदिर आहे बघा. आता निघतोय आम्ही इकडे वरती ट्रॅकचा थोडासा बघूया. हे मंदिर आहे इथे सदानंद महाराज वगैरे असं काहीतरी संबंध जाते. तर आम्ही आता निघतोय पुढच्या ट्रॅकसाठी. व्हिडिओ लांब होणार आहे मित्रांनो, थोडा बघत राहा, थोडा स्किप करत राहा आणि थोडा सपोर्ट पण करत राहा. की नाही का नवीन मित्रांनो चॅनल असल्यामुळे ना थोडा प्रॉब्लेमच होणार आहे प्रत्येकाला. आणि तुम्हाला पण जर वाटत असेल की बाबा मी पण यूट्यूब चॅनल बनवणार किंवा करणार ह्या गोष्टी, तर बिंदास करा मित्रांनो. कारण स्टार्टिंगला ना तुम्हाला 2-4 लोक नाही तर 10-12 लोक असणार स्टार्टिंगला. मी तुम्हाला एकच सांगतो की जर व्हिडिओ तुम्हाला मनापासून क्रिएटर करायचं असेल, क्रिएटर बनायचं असेल, ब्लॉगर बनायचं असेल, यूट्यूबर बनायचं असेल, तर तुम्ही स्वतःपासून बिंदास स्टार्टअप करा. भले तुमच्याकडे कॅमेरा नसेल, चांगला मोबाईल असेल, तरी तुम्ही चांगला व्हिडिओ वगैरे अपलोड करू शकता. तर लोकांचं मनावर न घेता तुम्ही स्वतःला चॅलेंज करा आणि स्वतः अपलोड करता. इथे बघा तपश्चर्या केली होती म्हणून इथे एक कुटी म्हणून बांधण्यात आलेली आहे. म्हणजे आपण झोपडी सांगतो, पण त्यांच्या संस्कृत भाषेमध्ये आपण याला कुटी सांगू शकतो. आणि ते पुढे जर बघायचं झालं तर पूर्ण रान आहे, पूर्ण रान एकदम असं निवांतपणे एकदम टेन्शन फ्री मुक्त असं आपण समजू शकतो. तर बघूया पुढे जाताना आपल्याला कसा अनुभव येतोय तो सांगतो तुम्हाला. मित्रांनो जर स्वतःला जगायचं असेल ना तर स्वतःपासूनच काहीतरी करायला शिका. कारण दुसऱ्याच्या सांगण्यावरून किंवा ह्याच्या मागे लागून त्याच्या मागे लागून काहीच होत नाही. जर स्वतःला पुढे जायचं असेल तर स्वतःने स्टार्टअप करा, स्वतःचाच निर्णय घ्या आणि स्वतःला जे चांगलं वाटेल, जे योग्य वाटेल तेच करत राहा. आपल्याला स्वतःला पुढे जायचं असेल ना तर स्वतःचं ऐकावं लागेल. की नाहीतर कोणाला आपल्याला जर काहीतरी मोठं घडवायचं असेल किंवा आपल्याला मोठं व्हायचं असेल तर कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आपल्याला त्याग करावा लागेल. मित्रांनो आम्ही 2000 फुटाच्या वरती आलेलो आहे. 2000 साधं सुद्धा नाही मित्रांनो. 2000 बघायचं झालं ना भरपूर उंचावर आहे. फक्त तुम्हाला एक काटेरी झुडपी वनस्पती आढळणार तुम्हाला बघा. आणि फक्त तुम्हाला इकडे फक्त किती 50 हेक्टर किंवा 100 हेक्टरचं फक्त तुम्हाला माती दिसणार. असं काटेरी झुडपी वनस्पती वगैरे दिसणार. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पूर्ण हवा आणि आभाळ दिसणार. आभाळ. आम्ही खूप थकलेलो आहे. आता हा ड्रोन आहे आमचा, तो उडवणार आम्ही. बघूया कसा विषय, कसा क्वालिटीचा विषय कसा होतो तो बघूया आपण. ओके.
ये शबनम का आशिक. तर मित्रांनो दुसरा दृश्य दाखवतो. अप्रतिम नजारा म्हणजे बघू शकता किती भारी वाटते, किती किती सुंदर वाटते बघा. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. बघा दाखवतो तुम्हाला. अजून खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, व्हिडिओ वगैरे काढून तुम्हाला दाखवतो. बघा किती किती आभाळ भारी, किती निवांत जागा आहे मित्रांनो. तुम्हाला जर यायचं असेल ना तर थोडा स्वतःला वेळ काढून या आणि इकडे व्हिजिट करा. निवांत राहा. सकाळचे यावा डायरेक्ट संध्याकाळीच घरी जावा. काय बोलतो मित्रांनो. पोज बघा कसे देतो आता, मस्त एकदम. वहिनी मारली ना पोज, मग यायला बाई पण कमी आहे का. मग चला मित्रांनो निघतो आता घरी जाण्यासाठी. वेळ झालेली आहे आमची पण. आणि ब्लॉग जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट सुद्धा करा. आणि याच्या पुढे आपला इथलाच दुसरा पार्ट येणार आहे. म्हणजे दुसरा पार्ट म्हणजे कसं, इथे आम्ही कॅम्पिंग किंवा जेवण वगैरे बनवून इथे जेवणावर वगैरे जे काय आमचं एन्जॉय असेल तो आम्ही इथे करणार. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया नंतर दुसऱ्या ब्लॉगसाठी मित्रांनो. ओके, बाय बाय.